नमस्कार मंडळी. तर मी आहे ना आज या विषयावर बोलणार आहे. काय झालं 2-3 दिवस झाले बरं. तर मला 2-3 महिला भेटल्या. तर त्यांच्या नातेवाईकात आहे ना ते एका पुरुषाची बायको वारली होती. त्यांचं वय होतं जवळजवळ 65-67 अशा भेटायचं. ते असंच बोलता बोलता काय म्हणतात मला की अहो आमच्या तर यांचं आहे ना लग्न करायचं आहे. एखादी मुलगी असेल, बाई म्हणजे लग्न झालेली चालेल, विधवाई चालेल, तर बघा असली तर मला आश्चर्य वाटलं बाई आता 65-67 वर्षी कशाला बायको हवी या माणसाला. मग मी म्हटलं का बरं, आता काय त्यांचं लग्न करायचं वय राहिले का, त्यांना कशाला बायको पाहिजे. तर म्हणे नाही बाई, ते म्हणतात माझ्या भाकरीची सोय. म्हटलं का बरं, त्यांची लेकसून त्यांना जेवायला देत नाही का सून. ते म्हणे देती, पण मग आता बायको असल्यावर फरकच पडतो. म्हटलं हा का. पण मला मनात असा विचार आला, जर 40, 50, 60, 65 वर्षाची एखाद्या बाईचा नवरा मेला असता, ती जर अशी म्हटली असती की नाही बाई मला नवरा करायचा आहे, तर आपण तिला म्हणलं असतं काय बाई, तिला काय म्हातारपणी काय म्हातारचं वेळ लागला काय, काय बाई बाई किती नावं ठेवली असते आपण. आता असं म्हणतात पुरुष गेला की त्याची भाकरीची व्यवस्था, मग ती बाई म्हणू शकते ना का माझ्या भाकरीच्या व्यवस्थेसाठी मी करते. कारण आपल्याकडं काय आहे, पहिल्यापासून पुरुषांनी कमवून आणायचं, बाईनं गृहस्थी सांभाळायची. आता शिकलेल्या मुली वगैरे त्यांचे वेगवेगळे थिंकिंग येतो, भाग वेगळा. पण मग बाई पण म्हणू शकते ना बाई मला कमवून आणून देणारच कुणी नाही, मलाही नवरा करायचा, म्हणून मला नवरा करायचा, हे कारण पटेल का. आपण तिला किती वेड्यात काढू, किती नावं ठेवू. मग पुरुषांना फक्त बायको मेली का त्याची खायची पंचायत, त्याला भाकरी खाऊ घालायला, ह्या कारणासाठी बायको करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला. जर याच्या उलट असं बाईनं केलं तर त्या बाईचं किती 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 बोबट होईल. मी अक्षरशः आमच्या नातेवाईकात आजूबाजूला 20-20, 22-22 वर्षे विधवा झालेल्या मुली पाहिल्यात. एक तर बाईच्या पात्रात 2-4 लेकरं घालून बाबा केलेला असेल ना, तर तिला त्या लेकरांकडे बघून जे काय येईल आयुष्य वाट्याला तसं तिला ते काढावं लागतं आणि शेवटाला न्यावं लागतं. अशा खूप कमी आहे की त्यानंतर लग्नाचा विचार करतात, किंवा त्यांच्या लग्नाला समाजही मान्यता देतो किंवा नातेवाईकही मान्यता देतात, किंवा त्यांचा विचार करून. जिच्या पदरात मुलं आहे ना तिला तर नाहीच कुणी नाही पाहिजे. बरं मुलावाली नको असतं बरं का यांना, नको नको ती जबाबदारी नको, संडी बाई पाहिजे. काय प्रकार आहे मला सांगा. बाया काय आता एक तर तरुण पोरांनाच बायका भेटणार, या म्हाताऱ्यांना कुठून बायका शोधून आणायच्या. बरं बायका काय अशा म्हणजे बाईला कधी कसंही वापरून घ्यायचं आहे की नाही, तुमच्या गरजेनं.